दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची फडणवीसांकडून गंभीर दखल। धर्मदाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती। जे रुग्णालयाचे अधीक्षक, विधी आणि न्याय विभागाचे उपसचिव तसंच मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रतिनिधी सदस्य असणार। मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील चौकशी अंती समितीचे 4 निष्कर्ष। रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार। जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नसल्याचाही दावा। आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो। जमीन विकून पैसे देण्याचीही आमची तयारी होती, मात्र 10 लाख दिल्याशिवाय आम्ही ॲडमिट करून घेणार नाही असं रुग्णालयाने स्पष्ट सांगितलेलं। भिसे कुटुंबाने चौकशी समितीचे आरोप फेटाळले। लोकसभेनंतर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर। वक्फ सुधारणा विधेयक आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार। नाशिकच्या इगतपुरीत जमावाकडून पोलिसांना मारहाण। 4 दिवसांपूर्वी झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह। मृताने फाशी घेतल्याच्या पोलिसांच्या दाव्यानंतर जमाव संतापला। पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। हेल्मेट न घातल्यानं कारवाईसाठी रोखल्याच्या रागातून ठाण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण। व्हिडिओ व्हायरल। आरोपीची मानसिक स्थिती बिघडलेली, कुटुंबाचा दावा। राज्यात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीचा बुलढाण्यातील 166 गावांना फटका। हिंगोलीत पपईच्या पिकाचं नुकसान तर भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू। कुत्रा भुंकतो या रागातून अकोल्यात माथे फिरूने 25 कुत्र्यांना विषारी औषध देऊन मारलं। मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही मृत्यू। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। ट्रम्प यांच्यावर व्यापार शुल्क लागू करण्याच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं। इतर देशांकडूनही पावलं उचलण्याची धमकी। कॅनडानं अमेरिकी वाहनांवर 25% तर चीननं 34% आयात शुल्क लावलं। भारतीय बाजार जवळपास 1000 अंकांनी कोसळला। रिलायन्स इंडस्ट्रीजला पडझडीचा सर्वात जास्त फटका। रिलायन्सचे शेअर जवळपास 4% कोसळले। जगात आर्थिक उलथापालथीची चिन्ह।